नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच परीक्षा संदर्भात काही बातम्या येत आहेत, काही न्यूज येत आहेत. त्या संदर्भातली चर्चा आज आपण करणार आहोत. UGCने आणि सुप्रीम कोर्टाने जो व्हर्डिक्ट दिला त्यानुसार प्रत्येक राज्याने परीक्षा घेणं हे महत्त्वपूर्ण करण्यात आलेले आहे किंवा त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे एक्झाम हे अनिवार्य आहे आणि एक्झामच्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. अन्य राज्यामध्येही परीक्षा संदर्भातलं जे नियोजन आहे ते सुरू झालेलं आहे. मुख्य प्रश्न तो आहे की येणारी परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे. त्या संदर्भातली चर्चा आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या कोविडच्या बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एक्झाम सेंटर्सवर येणं महत्त्वपूर्ण आहे की नाही, किंवा प्लेन पेपर एक्झाम होणार आहे का, याची माहिती जी आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. महाराष्ट्रामधील परिस्थिती लक्षात घेता उच्च शिक्षण मंत्रालयाने सगळ्या विश्वविद्यालयातील कुलगुरूंसोबत चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमध्ये प्रत्येक कुलगुरूंनी आपली आपली जी बाजू आहे ती बाजू स्पष्ट मांडलेली आहे. माननीय राज्यपाल आणि शिक्षण मंत्री तसेच सगळे विद्यापीठातील कुलगुरू यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक आज संपन्न होत आहे. त्यामध्ये परीक्षाची रूपरेषा कशी असेल, काय असेल, किंवा कोणत्या ॲक्शन मोडमध्ये परीक्षा घेणं योग्य राहील या संदर्भातली चर्चा सगळे कुलगुरू, शिक्षण मंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये आज संपन्न होत आहे. ज्या बैठकीमध्ये नेमका पॅटर्न कसा असेल, तारीख कोणती असेल, या सर्वांचं एक महत्त्वपूर्ण निर्णय जे आहे त्या निर्णयाची वाट सर्व विद्यार्थी पाहत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचं टेन्शन येणार नाही किंवा कमी अवधी त्या ठिकाणी मिळू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय जो आहे, विचार जो आहे, या बैठकीत होणार आहे. मूळतः शेवटच्या अंतिम वर्षातील पेपर पॅटर्न किंवा एक्झाम पॅटर्न कसा असेल या संदर्भातली थोडीशी चर्चा होणं महत्त्वपूर्ण आहे. ही परीक्षा ऑनलाईन होणार की ओपन बुक एक्झाम होणार की असाइनमेंट बेस एक्झाम होणार आहे जी होम बेस असणार आहे, या संदर्भात सुद्धा चर्चा अपेक्षित आहे. काही वेळातच एक्झाम पॅटर्न जो आहे, डेट जी आहे, त्या संदर्भातली माहिती पुढे येऊ शकते. अनेकदा हे मान्य केलेले आहे की ऑफलाईन किंवा ऑनलाईन जी काही परीक्षा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सेंटरवर किंवा एक्झाम सेंटरवर बोलवणे योग्य होणार नाही. मग ऑनलाईन जर होणार असेल तर ती कशी होईल, किंवा ग्रामीण जे भाग आहेत किंवा क्षेत्र आहेत त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नसते, या सगळ्या ऑप्शनचा विचार करून ब्लेंडेड एक्झाम होते का पद्धतीची तेही पाहणं महत्त्वपूर्ण आहे. जर मिश्र पद्धत झाली तर UGCला ही सगळी माहिती त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. ऑफलाईन, ऑनलाईन किंवा ब्लेंडेड एक्झाम जी आहे, जी मिश्र असणार आहे, ऑफलाईन किंवा ऑनलाईन, ही घेतली जाऊ शकते का, या संदर्भात सुद्धा विचार या बैठकीत जो आहे तो संपन्न होणार आहे. जर परीक्षा ऑफलाईन जर झाली तर त्याचे दोन पर्याय या ठिकाणी आपल्या लक्षात येतात. जर ऑनलाईन ओपन बुक एक्झाम जी आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेले उत्तरं जे आहे, प्रश्नांची उत्तरं जे आहे ते तुम्हाला PDF किंवा कॉपी स्कॅनच्या मदतीने ती पाठवता येऊ शकते. असाइनमेंट बेस एक्झाम जर झाली तर काही प्रश्न तुम्हाला दिल्या जातील आणि त्याची उत्तरं जी आहे ती 10-12 दिवसामध्ये एक्झाम सेंटर्सवर जाऊन जमा करणं हे अनिवार्य असणार आहे. हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. मात्र या सगळ्या पर्यायामधून नेमका कोणता पर्याय त्या ठिकाणी येतो हे आजच्या बैठकीमध्ये सुद्धा स्पष्ट होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना आता आपल्या अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट करणं ही महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती निभावावी लागणार आहे. त्यामध्ये बॅकलॉगचे विद्यार्थी असतील किंवा एटिकेटचे विद्यार्थी असेल किंवा सर्व स्ट्रीममधले अंतिम वर्षाचे जे विद्यार्थी असेल त्यांना आपली स्ट्रॅटेजी जी आहे स्टडीची ती आता सुरुवात करावी लागणार आहे. कारण तुमच्या अभ्यासावरच सगळे तुमचं भविष्य जे आहे किंवा गुणांकन जे आहे त्या ठिकाणी निर्णायित राहणार आहे किंवा महत्त्वपूर्ण असणार आहे. अनेकांनी असं म्हटलं होतं की सप्टेंबरमध्ये एक्झामची सुरुवात जी आहे ती होऊ शकते, परंतु मात्र जे प्रयत्न आहेत किंवा UGCने जे गाईडलाईन दिलेले आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातील जी परिस्थिती आहे या सर्वांचा विचार करून नक्कीच शासन जो आहे तो या ठिकाणी बैठकीत निर्णय घेणार आहे. कोविड-19ची परिस्थिती आणि महाराष्ट्रामध्ये जी काही संख्या वाढणार आहे किंवा वाढते, या सर्व परिस्थितीचा शासन विचार करणार आहे. त्यासोबत UGCने दिलेल्या ज्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनचाही विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे. परीक्षा जी आहे ती MCQ असणार आहे की आणखीन दुसरी, या संदर्भात सुद्धा विचार या ठिकाणी अपेक्षित आहे. असाइनमेंट बेस जर परीक्षा झाली तर त्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना तयारी करावी लागणार आहे, हे सुद्धा निश्चित. नुकतीच ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे बैठकीला नंतर आलेल्या पत्रकारांशी वार्तालाप करत आहे आणि यामध्ये नेमकं काय डिसिजन झालेलं आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे ती पत्रकाराला देत आहे. राज्यपाल मंत्री उदय सामंत कुलगुरू समितीची जी बैठक आहे ती या ठिकाणी संपन्न झाली आहे, ते तुम्ही पाहू शकता. परीक्षेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय आता आलेले आहेत, त्या संदर्भातली आपण स्लाइडच्या रूपाने कोणते निर्णय झालेले आहेत महत्त्वपूर्ण ते पाहणार आहोत. विद्यार्थ्यांना
अति ताण येणार नाही यासाठी परीक्षा पद्धती जी आहे ती सोपीच असणार आहे, ही माहिती मंत्री महोदयाने दिलेली आहे. त्यासोबत लेखी परीक्षा संदर्भात जो पॅटर्न ठरेल त्या पॅटर्ननुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे, हे स्पष्टपणे मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेले आहे. शेवटच्या वर्षातील प्रॅक्टिकल परीक्षा हा दिनांक 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत होणार, अशी ही माहिती मंत्री महोदयांनी झालेल्या बैठकीनुसार पत्रकारांना दिलेली आहे. ही महत्त्वपूर्ण न्यूज आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे की येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या 15 ते 30पर्यंत ज्या मुलांचे प्रॅक्टिकल्स परीक्षा आहेत त्यांची प्रॅक्टिकल्स 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत होणार आहे. ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्यासाठी. 31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षेचे आयोजन करून रिझल्ट लावता येणार, शिक्षण मंत्री महोदयाचे प्रतिपादन या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. सोबत कोविड-19मुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार नाही असाच शासनाचा प्रयत्न राहणार आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये कोविड-19मुळे असणारी जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता हा महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे ते कुलगुरू यांच्या बैठकीमध्ये माननीय राज्यपाल आणि शिक्षण मंत्री जे आहे त्यांच्या बैठकीमध्ये हा संपन्न झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची न्यूज या ठिकाणी आहे. 13 विद्यापीठांच्या कुलगुरूंची माननीय राज्यपाल यांच्यासोबत बैठक संपन्न झालेली आहे. नुकतीच संपन्न झालेल्या बैठकीमधला जो काही माहिती आहे ती सर्व माहिती विद्यापीठाच्या अनुषंगाने किंवा परीक्षेच्या अनुषंगाने मंत्री महोदय सर्व पत्रकारांना देत आहे. विद्यार्थ्यांनी घरी राहूनच परीक्षा देता येणार हे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. नुकताच झालेल्या बैठकीचं आयोजन आणि त्या आयोजनामधली जी माहिती आहे ती माननीय शिक्षण मंत्री यांनी दिलेली आहे. ही महत्त्वपूर्ण न्यूज जी आहे ती आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही 15 ते 30 सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासोबतच लेखी परीक्षेचे जे स्वरूप असणार आहे, जे काही ठरणार आहे ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच परीक्षा होणार आहे. ऑनलाईन, ऑफलाईन किंवा जे विद्यार्थी घरी राहून परीक्षा देता येऊ शकते अशाच पद्धतीची परीक्षा पॅटर्न हा असणार आहे. हे महत्त्वपूर्ण कोविड-19मुळे घेतलेला हा निर्णय सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे. विद्यापीठाचा गाईडलाईनचा आणि UGCच्या गाईडलाईनचा या दोन्हींचा समन्वय या ठिकाणी साजरा किंवा संपन्न होणार आहे. दोन्हीही जे निर्णय आहेत ते विद्यार्थ्यांसाठी बहुमोल असणार आहे. UGCची गाईडलाईन आणि विद्यापीठ काय निर्णय घेतं या सर्वांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष होतं. आता मंत्री महोदयांनी अनेक गोष्टी या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. एवढं मात्र नक्की की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच या सर्व गोष्टींचा परीक्षांचा थोडासा ताण आलेला आहे तर सोप्या पद्धतीने परीक्षा होणार आहे. एवढं मात्र नक्की. असं म्हणतात की जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंग येतात आणि त्या कठीण प्रसंगावर या ठिकाणी मात करावी लागते. एक कवितेचं खूप सुंदर जे त्या ठिकाणी कडवं जे आहे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण मला वाटतं की तू खुद की खोज में निकल, तू किसलिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. या पद्धतीचं हे वातावरण जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी समोर असणार आहे. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे. चांगल्या यशासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा की आपण चांगला अभ्यास करावा आणि जे यश जे आहे ते या ठिकाणी या वर्षाच्या शेवटी गुणांच्या रूपाने या ठिकाणी निर्माण होऊ शकतं, तुम्ही प्राप्त करू शकता. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.